नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, गुलाबी थंडी सुरू झाली असून अनेक जणांचे थंडीत फिरण्यासाठी प्लॅन सुरू झाले असतील. नोव्हेंबर डिसेंबरचा महिना म्हणजे कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत नक्कीच होतो. तुमचा सुद्धा थंडीत कुठेतरी पिकनिकचा प्लॅन असेल आणि ठिकाण निश्चित होत नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला थंडीत फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत फिरण्यासाठी बजेटमधील कोणती ठिकाणे आहेत ते सांगणार आहोत. येथे तुम्हाला गुलाबी थंडीसह निसर्ग सौंदर्याचा देखील आनंद घेता येईल. गोवा. थंडीत फिरण्यासाठी तुम्ही गोव्याची निवड करू शकता. या दिवसात येथे तापमान 21 ते 31 अंशापर्यंत असते. येथे तुम्ही फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत गुलाबी थंडीसह समुद्र किनारी आनंद घेता येईल. समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. येथील वातावरण पर्यटकांना आवडते. तेथील समुद्र किनारी, ऐतिहासिक वास्तू, चर्च या ठिकाणी नक्की भेट द्या. गोकर्ण. डिसेंबर मध्ये गोकर्ण येथे फिरायला जाणे हा ऑप्शन सुद्धा परफेक्ट राहील. भव्य आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी गोकर्ण ओळखले जाते. येथे तुम्हाला बघण्यासाठी भगवान शंकरांची अनेक मंदिरे दिसतील. राजस्थान. पिंक सिटी असे राजस्थानला म्हटले जाते. थंडीच्या दिवसात तुम्ही येथे जाऊ शकता. तेथे तुम्हाला हवा महल, नाहरगड किल्ला, आमेर किल्ला अशी प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील. औली. उत्तराखंड येथील औली हे ठिकाण थंडीच्या दिवसात फिरण्यासाठी उत्तम राहील. येथे तुम्हाला पाईन वृक्ष, सफरचंदाच्या बागा दिसतील. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 2800 मीटर उंचीवरती असून नंदादेवी, मान पर्वत आणि कामत पर्वतरांगा आहेत. केरळ. देशाच्या दक्षिणेला असणारे एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे केरळ. केरळ हा जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे किंवा विमानाने जावे लागते. येथील उंच पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि ब्लॅक वॉटर्स सारखे अद्वितीय गोष्टी तुम्हाला पाहता येतील. भारतात केरळला स्वर्ग मानले जाते. येथील अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यात केरळ खूप जास्त सुंदर दिसते. तेथील हिरवी झाडे, चहाची मळे, हाऊस बोट साइड प्रेक्षकांना नेहमी आकर्षित करते. केरळ हे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. काश्मीर. काश्मीर येथील गुलमर्ग हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. येथे तुम्हाला हिमवृष्टीचा आनंद घेता येईल. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटले जाते. त्यामुळे थंडीत फिरण्यासाठी काश्मीरचा पर्याय उत्तम आहे. पुदुच्चेरी. देशातील पारंपरिक संस्कृती पाहायची असेल तर पुदुच्चेरीचा ऑप्शन उत्तम राहील. येथे देशातील पारंपरिक संस्कृतीसोबत फ्रेंच वास्तुकला पाहता येतील. डिसेंबर महिन्यात बजेटमध्ये फिरायचे असेल तर हे ठिकाण योग्य राहील. जोधपूर. राजस्थान मधील जोधपूर येथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. ते मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस आणि शांत महामंदिर येथे तुम्ही पाहू शकता. महाबळेश्वर. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले महाबळेश्वर गुलाबी थंडीचा उत्कृष्ट अनुभव देते. स्ट्रॉबेरीचे मळे, थंडगार हवा आणि धबधबे येथे पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच येथील लेकवर बोटिंग करताना थंड वाऱ्याचा आनंद घेता येतो. पाचगणी. महाबळेश्वरच्या जवळच आलेल्या पाचगणीमध्येही गुलाबी थंडीचा मनमोहक अनुभव मिळतो. येथील घनदाट जंगल आणि निसर्गरम्य दऱ्या थंडीच्या मोसमात अधिक सुंदर वाटतात. ताम्हिणी घाट. पुण्यातील ताम्हिणी घाट हा निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या या घाटात थंड हवेचा आनंद घेताना धुकट वातावरण आणि हिरवीगार वनराई आपले स्वागत करते. मुळशी. पुण्याजवळील मुळशी धरणाचे परिसर थंडीच्या दिवसात शांत आणि आल्हाददायक वाटतात. धरणाच्या किनारी फिरत असताना थंड हवामान आणि निसर्गाचा आनंद मनमुराद आनंद लुटता येतो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये अशा ठिकाणी फिरू शकता. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.